हॅलो सगळ्यांना, गाका व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या अयोध्येच्या ट्रिपचा पहिला भाग दाखवला, म्हणजे शरीर आरती आणि अयोध्येला पोचणं. आणि आता या व्लॉगमध्ये मी तुम्हाला राम मंदिर, सूरजकुंड आणि अयोध्येच्या पुढे आम्ही लखनौला गेलेलो ते सगळं दाखवणार आहे. त्यामुळे चला बघूया की या अयोध्या ट्रिप पार्ट 2मध्ये काय झालं. सो आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं म्हणून मी असं सगळं प्रेप करून ठेवलेलं. आणि आम्ही सकाळी बरोबर 7 वाजता 6:30 वाजता आय गेस पोचलो तिथे. आणि तिथे इतकी लाईन होती कारण जी सकाळची शृंगार आरती होती जी सकाळी 6 वाजता असते त्याच्यासाठी मंदिर बंद केलेलं त्यांनी. तर आम्ही असे लाईनमध्ये होतो. सो त्या लाईनीतनं आम्ही जेव्हा फायनली आत आलो तेव्हा त्यांनी असे हे जे सगळे स्ट्रक्चर दिसत आहेत त्याच्यात लॉकर रूम बनवलेत जिथे तुमचं सगळं जे सामान आहे ते स्टोअर करायला लागतं, कारण मंदिराच्या आत कुठलंही डिव्हाइस किंवा रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे. सो आम्ही ज्या दिवशी गेलेलो तेव्हा नॅशनल योगा डे होता, त्यामुळे इथे सगळे बाहेर योगा करत होते. आणि बाहेरनं पण ते इतकं सुंदर त्यांनी डिझाईन केलेलं आणि लॉकर रूमच्या आत पण फुल ते जे मंदिराचं फिलिंग होतं ते मेंटेन केलेलं आणि इतकं डिटेल्ड आर्किटेक्चर होतं त्याचं आतलं. आधी आम्ही लाईनीत उभं राहिलो, सगळं सामान जे होतं ते आमचं जे शूज, बॅग्स, फोन्स होते ते टर्न इन करण्यासाठी अशा लाईन होत्या आणि असे वेगळे काउंटर होते. सो आमचं जे सगळं सामान होतं ते टर्न इन केल्यानंतर आम्ही मेन दर्शनासाठी गेलो. तिथे पण लाईन होती, सिक्युरिटी चेक होता आत जाण्याच्या आधी. मंदिराच्या आत पण वेगळे रोज आणि सेक्शन्स होते, त्यामुळे सगळं खूप ऑर्गनाइज्ड होतं. आणि आतलं आर्किटेक्चर इतकं सुंदर होतं. दर पिलरवर वेगवेगळ्या म्हणजे दशावतारांचे आणि वेगवेगळ्या देवांचे कार्विंग होते. आणि द मूर्ती इटसेल्फ इतकी सुंदर होती की म्हणजे त्याला असं डिस्क्राईब करता नाही येणार. तो एक एक्सपिरियन्स आय थिंक सगळ्यांनी तिथे जाऊनच ती मूर्ती बघितल्यावरच तो कळतो, असा तो एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर अजून एक ट्रेडिशन मला जी तिथे खूप इंटरेस्टिंग वाटली इज सगळी लोक मी ऑब्झर्व केलं की छोटे जे तिथे कन्स्ट्रक्शन अजून सुरू आहे मंदिराचं, त्यामुळे जे तिथे छोटे दगडं होते त्यांचे असे स्टॅक्स बनवत होते ते. आणि सो बेसिकली नंतर आम्हाला असं कळलं की त्याच्या मागचं रिझनिंग असं आहे की सगळ्यांना असं वाटावं की राम मंदिर बिल्ड करण्यात त्यांनी पण मदत केली आहे किंवा त्यांनी पण काहीतरी हातभार लावला आहे त्याला, म्हणून सगळे ते दगडांचे छोटे स्टॅक करत होते. आणि हे मला खूप क्यूट वाटलं, त्यामुळे मी पण तिथे जाऊन एक छोटासा दगडांचा स्टॅक बनवला आणि असा तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर आम्ही तिथला प्रसाद घेतला आणि बाहेर पडलो. आणि तिथे आम्ही जी गल्ली होती समोर जिथे ते सगळे गोष्टी विकतात त्याला हनुमान गल्ली म्हणतात. सो आम्ही त्या हनुमान गल्लीमध्ये फिरलो, तिथनं मॅग्नेट वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो कारण आम्हाला लखनौला जायचं होतं. सो आम्ही जेव्हा लखनौला जायला निघालो तेव्हा आम्ही आमचे जे ड्रायव्हर काका होते त्यांना विचारलं की अजून अशा काय जागा आहेत ज्या आम्ही अयोध्यामध्ये बघू शकतो इझिली जाताना. सो या एरियाला सूरजकुंड म्हणतात कारण इथे असे त्यांनी एक पाण्याचं तलाव टाईप केलं आहे आणि इथे एक सूर्याचं मंदिर आहे. सो बेसिकली ह्याच्या मागची स्टोरी अशी आहे की जेव्हा रामाचा जन्म झालेला तेव्हा सूर्याला रामाकडे पाहायला इतकं आवडलं की 6 महिने तो एका फिक्स लोकेशनमध्ये थांबलेला फक्त रामाला बघत आकाशात. आणि ते जे लोकेशन आहे ते हे सूरजकुंड आहे. त्याच्यानंतर चंद्राला वाईट वाटलं की सूर्याने इतका वेळ रामाकडे पाहिलाय, त्यामुळे त्यांनी रामाकडे कंप्लेन केली की हे असं कसं. त्यामुळे रामाने चंद्राला प्रॉमिस केलं की माझ्या नावाबरोबर तुझं नाव पण घेतलं जाईल, त्यामुळे रामचंद्र म्हणतात. आणि याचबरोबर रामाने हे पण प्रॉमिस केलं की माझा जो पुढचा अवतार असेल त्याच्यात सगळ्यात पहिलं माझं दर्शन तू घेशील. आणि त्यामुळे जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तो रात्री झाला आणि सगळ्यात आधी कृष्णाला बघता आलं. सो या सगळ्या ज्या छोट्या गोष्टी होत्या आता मला अशा खूप इंटरेस्टिंग वाटल्या. सो त्याचबरोबर दर जागेसारखी या जागेची पण एक ट्रेडिशन होती की ते जो बेसिकली आपला आटा असतो म्हणजे पाणी आणि पीठ मिक्स करून ते जो एक डो होतो तो ते इकडचे ज्या सूरजकुंडमधले मासे आहेत त्यांना खायला घालतात. सो आम्ही ते पण तिथे केलं. सो त्याच्यानंतर ऑलमोस्ट 2-3 तासाच्या ड्राईव्ह नंतर आम्ही लखनौला पोचलो, जिथे आम्ही रॅडिसन या हॉटेलमध्ये राहत होतो. सो हे आहे आमचं हॉटेल.
आणि लखनौमध्ये आमचं मेन गोल शॉपिंग होतं, कारण मला पर्सनली लखनवी कुर्ते खूप आवडतात. स्ट्रीट्सवर फिरत होतं, वेगळ्या वेगळ्या बाजारांमध्ये. तिथे शूज होते, लखनवी कुर्ते होते, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी, ज्वेलरी पण होती. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करत फायनली आम्ही डिनर केलं. तिथे कबाब जे फेमस असतात लखनौचे ते कबाब खाल्ले आणि आम्ही परत रॅडिसन हॉटेलवर आलो. इथे आम्ही हॉटेलला अजून एक्सप्लोअर केलं. वरती हा असा इन्फिनिटी पूल होता आणि इथनं इतका छान व्ह्यू मिळत होता पूर्ण लखनौचा, की आम्ही इथे थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या. सो हा आहे वरनं लखनौचा व्ह्यू. सो ही होती आमची अयोध्या आणि लखनौ ट्रिप. या ट्रिपमध्ये मला तर खूप मजा आली आणि that's it for this time and I'll see you next week. Bye.